नमस्कारम नमस्कारो मी मित्रांनो, गोप्रोचा अँगल जरा हरलेला आहे, सो ॲडजस्टमेंट्स करा. आजची तारीख आहे 18च आहे ना, हो रे 18च आहे. आणि आपण चाललेलो आहोत आता मिराजकडे, कारण मिराज जिथे राहतो मेटपाडा कोलीवाडा तिकडे असते हंडी, चोर हंडी, ही त्यांची स्पेशालिटी आहे. आणि यावर्षी मिराजनी बोलला ये व्लॉग कर. मागच्या वर्षी पण जायचं होतं पण नाही जमलं. 8 वाजून वाजले 25 मिनटं आणि आपण निघालेलो आहोत जावायला. मिराजचा मागाशीच फोन आला पण थोडा आपल्याला उशीर झाला जायला. सो लेट्स गो, जाऊया पहिले त्याच्या घरी, मिराजला भेटूया. मला पण नक्की कॉन्सेप्ट काय असते माहीत नाही आहे पण जाऊया, मजा येणार आहे आपल्याला. आणि ट्रॅफिक्स नाही आहे तशी आज, म्हणजे असायला हवी. उद्या रक्षाबंधन आहे ना. कोण देते आपल्याला नाही देते. आपण जाऊया. आणि माझा हा स्पीडोमीटर बंद पडला आहे, जो प्लीज ॲडजस्टमेंट करा. मला टाकायचा आहे, टाकून घेईन मी लवकरच. म्हणजे त्याची वायरच बदलायचं आहे, वायर गेलेली आहे. लेट्स गो. आलेलो आहोत आपण मिराजच्या एरियामध्ये, मेटपाडा हा एक फेमस आहे. आणि यांचा जो ग्रुप आहे ना मरियाई मेटपाडा, हा गोविंदा पथक म्हणजे एक नंबर आहे बघा. पुढे पण तीच पोरं आहेत, मरियाई मेटपाडा, अलिबाग, कोलीवाडा. लेट्स गो. मला नाही माहिती भाई हंडी बिंडी उडे असते. पहिले मिराजकडे जाऊया. माझा आवाज होप येत असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. गर्दी बघा, बाप रे किती आहे. मिराजचं हॉस्टेल पण तिथेच आहे. हॉस्टेल कशाला दाखवा, आता बघितलं आधी. मिराजला फोन लावू ना पहिले, त्याला आलोय तसं घरी. गाड्या बघा यांच्या डेंजर गाड्या लागलेल्या आहेत. आपण इथेच लावूया असं मी नको, पुढे लावूया, हॉस्टेल समोर लावूया. लेट्स गो. मिराजला फोन लावलो, हे बघा आवारा हॉस्टेल. A few moments later. मित्रांनो, ह्यानंतर मला माहीत नव्हतं यांची चोर हंडी नक्की असते कुठे, म्हणून मी मिराजला आणि त्याच्या भावाला फोन लावत होतो पण काय ते फोनच नव्हते उचलत. मग एक दादा आला, तर दादाला विचारलं, तर दादा मला तिकडे घेऊन गेला जिथे प्रॅक्टिस करत होते. तर मित्रांनो, मला पहिल्या चोर हंडी म्हणजे प्रकार काय होता माहीत नव्हता. मिराजने अचानक मध्ये बोलवलं म्हणून मी गेलो. तिकडे सगळे आपली मरियाई मेटपाडाची गँग प्रॅक्टिस करतायत, कारण ते टायमावर असतं. कमीत कमी टायमामध्ये जो जास्तीत जास्त थर लावेल त्याला ते अवॉर्ड जातं. आणि नंतर मग म्हणजे सलामी पहिले आणि नंतर मग जो हंडी फोडेल त्याला. मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है. मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा परेशान है. समझाऊं कैसे ये दिल है दीवाना, बस नहीं दिल का ये. चालूच आहे. वर्गात नाही, लहान आहे मी. नाही मित्र आहे. मला कशी पोरं ओळखतात. लोक ओळखतायत बाई. तर इकडची जी मुलं होती यार, मित्र होती, ते सगळे असे म्हणजे ओळखत होते. सगळे नाही, थोडीशी. आणि विचारत होते बाई कॅमेराचं इकडे काय व्हिडिओ वगैरे करायला आला असेल, असं नॉर्मल टॉपिक्स चाललेले. मस्त वाटत होतं हे लोक विचारत वगैरे होते. तर त्यानंतर मग यार मिराज बोलला चल खांद्यावर, आणि त्यांनी खांद्यावर घेऊन अख्खं पब्लिक दाखवलं वारणा. आणि मस्त फील आलं खांद्यावर बसून. खूप वर्षात केवढे खांद्यावर बसलो म्हणून.
सर मला कन्सेप्ट सांगा ना, नक्की काय असतं इन शॉर्ट? हा सराव शिबिर आहे. हां, सराव शिबिराला म्हणजे हंडीच्या आधी होणारी एक कॉम्पिटिशन आहे. जोरात बोला, जोरात आम्हाला ऐकायला नाही. तर सराव शिबिर म्हणजे हा एक हंडीच्या आधी होणारा एक सराव असतो. हां, मग प्रॅक्टिस. प्रॅक्टिस आपल्याला दाखवायची असते. तर अलिबागमध्ये प्रथमच टायमिंगवरती आपण खेळ खेळणार आहोत, ना की चिठ्ठ्यांवरती. जो गोविंदा सर्वात कमी सेकंडमध्ये थर लावेल त्याची पुढे प्रमोशन होऊन जाईल. जसं 8च्या ग्रुपमधनं 4मध्ये, 4मधनं 2मध्ये असं. तर मरियाई मेटपाडा मित्रमंडळने हां, 2 वर्षाआधी याची सुरुवात केली होती आणि छोटम शेठच्या पुढाकाराने यावेळेस तो भव्य दिव्य असा सामना आता घडवण्यात येणार आहे. वा 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 थोड्याच वेळात बघणार आहे. वा. तरी सर आपल्याला किती वेळ लागेल अंदाजे? काय 2 वाजते 2 वाजतील. पण थांब, पूर्ण ब्लॉग घेऊनच जा मग. घरना मला हकलवतील मग हॉस्टेलला. आपल्याला सराव बघूनच जायला लागेल मला वाटतं मित्रांनो. घरचे एवढे आपल्याला सोडणार नाही आहेत. आणि लोक इथे इज्जत देत आहेत मला, असे बघतायत तर. आणि माझा आवाज येत असू दे हीच अपेक्षा. मिराजचा आवाज आला नसेल एवढा. बघूया, फोनमध्ये पण रेकॉर्ड करतो, मध्ये मध्ये टाकीन. आणि गोप्रोमध्ये सगळं वाईल्ड अँगल रेकॉर्ड होतं ना. आता यांचं प्रॅक्टिस चाललं आहे आणि तिथे जाऊन मेन हे होईल. आता लाईव्ह चालले आहेत यूट्यूबवर, रोहन दादा बघतोय त्यांचं टायमिंग मॅचिंग्स आणि आपलं टायमिंग मॅचिंग्स. बघूया किती काय होतं आहे. मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवू. एवढं सगळं जे चाललं आहे तरी प्रायोरिटीज करताना आपला भाई फोनवर बोलतोय. आता गर्लफ्रेंड नसेल की कोण आपल्याला नाही माहिती, पण तरी एवढं सगळं इकडे चाललं आहे तरी काय माहिती गर्लफ्रेंड नसेल असं थोडीच असतं. इम्पॉर्टंट कॉल असू शकतो बिझनेसचा. आल्या दादू चालला आहे आपला. परत घेता येते ट्रायल. मग इकडनं जाऊ ग्राउंडवर, बीचवर, जिथे मेन कॉम्पिटिशन चाललेले आहेत. मित्रांनो फायनल ट्राय म्हणजे इथे टेस्टिंगला, त्याच्यानंतर डायरेक्ट बीचवर लावणार. सगळी आपली मित्रमंडळी रेडी आहेत विथ फुल जोश. लेट्स गो. हा दादूस एकदम भारी हे करत आहे, म्हणजे काय डायरेक्शन देतो आहे. दादूसला पण भेटू नंतर. लेट्स गो. चल दादूस, गे 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 गे. आपला मिराज द बॉय, रोहित द बॉय तिथेच आहे. येस दादूस. हां चालेल. या यस. चला फायनल ट्राय चालवले आहे. कसले चढतात बघा, फास्ट 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 फास्ट. म्हणजे खाली एवढी लोकांचं वजन घेतात ना बाई, कसले घेतात. वा 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 वा, किती लावलेली आहे मोठी. पॉईंट्स असतात ना, पडले तर पॉईंट गेले. येस. चला आता इकडनं आपण होऊया शूट. मित्रांनो आपण इकडनं निघूया. हे इकडनं चालत आणि आपल्याला भेटते अलिबाग बीचच्या इकडे. सो आपण जाऊया पहिले ग्राउंड घेऊन बघू मस्त. ते कुठे गुरुजी हॉटेल आहे कुठे मागे, म्हणजे जो आपला ग्राउंड आहे ना अलिबाग बीचवर तिकडे. आपला नाही आहे, अलिबाग बीचचा आहे. सो आपण निघूया तिकडे जाऊया डायरेक्ट. माझ्या पोटात होते गुडगुड, मला लागलेली भूक. मी पारसला नाही फोन केला, मी एकटाच पडले भाई बाहेर अचानक मध्ये भयानक. म्हणजे मला आधी हा बोललेला मिराज, पण तरी मी अचानकच बाहेर पडलो. त्याचा एक फोन आला नाही. हा फिक्स नव्हतं मी येईनच असं, पण जाऊ दे यारा. अरे मी ओळख होते ओळख. हा ब्लॉग टाकला की मला वाटते मेटपाड्यातली लोकांचं माझ्यावर प्रेम होऊ शकतं. जर मी क्वालिटी ब्लॉग दिला तर असेच थोडीच ते प्रेम करणार आहेत बाई, काहीही बनवत असं. ते स्पीडोमीटर चालू पाहिजे ना, म्हणजे तुम्हाला स्पीड पण मस्त दिसला असता. आता तुम्हाला नाही दिसत आहे. होय भाई, येतोच काय?
अरे वेडान गेला वेडानला बॉयचा वेदांना गोप्रो बघायचा होता. मला फोन येतोय काय नाही, गाडीवर फोन बिन बघायचा नाही हो मित्रांनो. आपण जायचं कुठं पण ते आपल्याला तिकडे मागे भेटतील. ही गल्ली तर असणार बंद. आपण इकडनं जाऊ. चला इकडनं जाऊ या गल्लीत ना, सँडविचवरच्या गल्लीत ना. तर मित्रांनो गाडी वगैरे लावल्यानंतर मग मी इकडे इव्हेंट बघायला आलो आणि खूप मोठा असा ग्रँड इव्हेंट ऑर्गनाईज केलेला. तर मग थोडंसं बघितलं वगैरे कसं काय आहे. नंतर मग परत बाहेर गेलो आपली मेटपाड्यातली गँग येईपर्यंत, कारण इथे कोणाचं ओळखत नव्हतो आणि मी गेलो हाफ चड्डीत, म्हणून मला वाटत होती लाज. म्हणून मग परत रिव्हर्स गेलो आणि मग हे मिराज आणि रोहितही पण थांबलो. मित्रांनो मुखडा बघून घ्या. हे आलेले आहेत मिराजचा बॉईज, म्हणजे यांचा अख्खा ग्रुप आलेला आहे. आणि मी फक्त तुम्हाला मुखडा दाखवायला, आणि गोप्रोची बॅटरी तर जास्तच उतरते त्यामुळे फोननी ब्लॉक करतोय. यांच्यासोबतच राहतो मी, मला लाज वाटते एकट्याला, काय माहीत नाही. आणि एंट्री कुठं तिकडनं आहे. सो लेट्स गो. गाडी इकडे लावलेली आहे, गाडी आहे सेफ. तर त्या साईडला असेल तर गाडी घेऊ तिकडे. आपण एवढं चालत मी परत नाही ना. मित्रांनो आपले मित्र आणि मैत्रिणी आलेले आहेत. तुम्हाला जर दिसत असतील ती बघा आपली गँग येते सगळी, त्यांची एंट्री होणार आहे आणि तेव्हा झालेली आहे एंट्री. लेट्स गो. आणि आता जो इथे माहोल बदलणार आहे, सुनी वाटणारी जागा जी भरणार आहे, रेडी राहा सगळ्यांनी. आपले बॉईज येत आहेत. सो लेट्स गो. प्रवेश घेण्यासाठी विनंती करणार आहे. आताच आपल्यासमोर जय भवानी गोविंदा पथक वरसोली याने या ठिकाणी थर लावले होते. तदनंतर मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आपण मैदानामध्ये या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा. प्रशांत पाटील या ठिकाणी आपण मित्रांनो मरुवाई गोविंदा पथकासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या जल्लोषामध्ये मरुवाई क्रीडा मंडळ मेटपाडाचं आपण स्वागत करूया. कारण निश्चितपणे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आताच ठाणे या ठिकाणी प्रो गोविंदा त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाली. त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातून नव्हे, अलिबाग तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यातून पहिला गोविंदा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अलिबागचं प्रतिनिधित्व केलं, तो म्हणजेच मरुवाई गोविंदा मेटपाडा. उताणी रे गोपाळा. मित्रांनो मी जास्त थांबलो नाही कारण घरी जायला लेट होत होतो. पण आपली जी हंडी फोडली ती म्हणजे आपल्याच ग्रुपनी, म्हणजे मरियाई मेटपाडा कोलीवाड्यानी. सो आता ती क्लिप बघा. आपण पाहत आहोत मरियाई गोविंदा पथक या ठिकाणी मानाची हंडी फोडताना. या
मित्रांनो वाजलेले आहेत 6:08. निघायला जायचं लांब. सलामी बघूनच आपण निघत आहोत. सॉरी फॉर धिस इनकन्व्हिनियन्स. पूर्ण वेळ मला थांबायला नाही जमणार. 2 वगैरे वाजतात असं मी ऐकलंय, म्हणजे 12 तरी, पण नाही, मला सकाळी जायचं आहे पण, आणि मी खातो लांब, तो मला जायचं आहे पण. तर चला आपण निघूया. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. हा आवडला असेल तर लाईक करा. छोटासा होता आणि सॉरी बरोबर. पण सलामी जी होती एवढी परफेक्ट, आणि परफेक्ट एवढे जे उतरलेले आहेत माझे गोविंद पथक आहे. नाद नाही आहे भाई तुमचा. तुमच्याकडनं बाकीचे गोविंद पथक मोटिवेशन घेत असतील, समजलं काय. आणि मेन गोविंदाचा अख्खा ब्लॉग बनवीन मी, समजलं ना भाई. मग रात्री 3 वाजले तरी चालतील, पण अख्खा ब्लॉग बनवूया आपण. आता चाललेलो आहे मी. चला हा ब्लॉग करूया इथेच आपण समाप्त. आवडलं असेल तर लाईक नक्की करा. आणि आता मी जास्त मराठी ब्लॉग्स बनवतोय, सो आणि तुमचा सपोर्ट तेवढाच आहे. सो आपली बांधिलकी कायम आहे. तर चला हे चाललेलं आहे. हा इथे समाप्त करूया, संपन्न करूया. गुड बाय नाही, सॉरी, भेटू आपण परत. चला येतो. कशी राधा बाई